वेळी उपरिचर नावाचा एक वसू आकाश मार्गाने जात असताना देव लोकातील अप्सरा म्हणजे उर्वशी, त्या उर्वशीवर त्याची नजर पडली आणि त्याच वेळी त्याचं वीर्य स्खलन झालं. त्याचं स्खलन झालेला वीर्य यमुना नदीच्या पात्रात पडल्यामुळं एका मासोळीनं ते गिळलं आणि त्याच वीर्यात ब्रह्म सामर्थ्यानं या कवी नारायणानं प्रवेश केला. एका मासोळीच्या उदरात गर्भ वाढू लागला. कालांतरानं तीच मासोळी एका कामिक नावाच्या कोळ्याला सापडली. पण माझं बालपण त्या कोळ्याच्या घरी सुखरूप पार पडलं. पण संसार बंधनाचे सर्व पाश तोडिले. बद्रिकाश्रमी जाऊन 12 वर्ष गुरु दत्तात्रयाची भक्ती केली. गुरु दत्तात्रयानं प्रसन्न करून घेतलं आणि गुरु दत्तात्रयानं प्रसन्न करून घेतलं. नाथ दीक्षा घेतली. साबरी विद्येवर कवित्व करण्यासाठी हा आदिनाथ मच्छिंद्रनाथ, हा मच्छेंद्र या भूमंडळावर भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी फिरतोय. प्रतिदिनी 5 घर कोरडा शिदा मागावा, गावाबाहेर स्मशानभूमीत जाऊन गुरु दत्तात्रयाला नैवेद्य दाखवून तो कोरडा शिदा प्राशन करावा आणि या साऱ्या मुमुक्षु जनांना भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी